जेडे, अगं आलीस बे बाई तू. आलीस बे म्हणजे मी कुठं कारखान्यावर गेलते तेव्हा. ती तर माहितच आहे जाणार नाहीस ती, पण म्हणलं इथं फाट्यावर तरी जाऊन येशील. तिथं मागच्या गल्लीत जाऊन आले. इथं आले ते जिजी बसली होती म्हणून जरा बाहेरच थांबले. मग ती सानूच्या आजीकडे गेल्यावर मग इथे येऊन बसले. बरं केलंस बाई, माझा तर घसाच गेलाय बघ. का काय झालं? अन ती महाराणी कुठे? महाराणी गेली तिच्या बापाच्या भाड्याच्या महालात. आता मदत करायला नको वे. काय सांगतेस मम्मी? काढलं वय घराबाहेर? काढलं. अगं अख्खं गाव जमलं होतं. बँकेतली जप्ती करणारी माणसं, भैया साहेब, त्यांची पोरं, सगळे सामान रस्त्यावर. आणि बायका पोरं बी तशीच उभी होती. एका सेकंदाला तर मला त्यांची दया झाली बघ. मला कशाला तू तिकडे पाठवलं? मला बी त्यांची तोंड बघायची होती. तू आणि काय करणार होतीस? अगं पिक्चर बघितला असताना. तू काय केलंस तिकडे जाऊन? मी मस्त बोंबा बोंब केली. म्हणलं घ्या माझे दागिने घ्या, पण माझ्या भावाच्या घरावर जप्ती आणू नका. काय करायचं ते मला सांगा, पण माझ्या भावाच्या घरावर जप्ती आणू नका. खरं? अगं मग तो साहेब, त्याला बी पटलं. त्याला तर वाटलं असं खरंच ह्यो तिचा भाऊ आहे का काय. खरं सांगायचं म्हणजे एका मिनिटाला तर मला असं वाटलं खरंच दागिने घेतात का काय. म्हटलं झाली आता पंचायत. पण नशीब तसं काय झालं नाही बाई. हे असं पुढं पुढं करतेस ना, तेच एक दिवस अंगलट येणार आहे बघ तुझ्या. मला चांगलं समजतं कुठं काय करायचं काय नाही करायचं. मग आता काय ठरवलंय तुमच्या बादच्या सुनेचं? तिचं काय? काढणार होतीस ना घराबाहेर? अगं मग काढायचंच आहे की. ती जाती वाट बघ. इथं सांगितलेली एक गोष्ट ऐकत नाही ती तुझी. आता आजच घे की. तुला माहित तरी आहे का ती कधी येणार आहे ते? अगं येईल की. कुठे जाती? बस वाट बघत. तुला तर नुसतं बसून बोलायला पाहिजे बघ. तू जरा हलकी. पुष्पा, पुष्पा, कुठे होतीस ग तू? अग आज माझ्या जीवाला लई बरं वाटलं बघ. पहिल्यांदा तुझा अभिमान वाटला. म्हणजे तू कामच तसं केलेस म्हणा. काय केलं? अगं मी समोर आजीकडे गेले होते, म्हणजे सानूच्या आजीकडं. तिथं सगळ्या बायका जमल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं तुमच्या पुष्पानं त्यांचं घर वाचवण्यासाठी स्वतःचं दागिने पण देऊ केलं. घरावर जप्ती येऊ नाही म्हणून काय काय नाही केलं त्या पोरगीनं. सगळं तुझ्याबद्दलच कौतुक सांगत होत्या ग. आणि हे बघ आता तू आहे म्हणल्यावर मी बिनघोरी झाली. मला कसलीच चिंता नाही बघ. पुरी असंच चांगलं वाग. चितले, भाऊजीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ना, ते कुणालाच सांगता येत नाही. अगदी आपल्या मिसेसला बी नाही. पण म्हणून अशा गोष्टी मनात दाबून ठेवल्या ना तरी बोंब होती. म्हणून आजपासून मी डायरी लिहायला सुरुवात करणार आहे. जे काय काय होते ना ते सगळे या डायरीत मला जमल तसं मी लिहिणार आहे. आज ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा युनिटमध्ये पाऊल ठेवलं. 11 मराठा लाईट इन्फंट्री. जे स्वप्न आजपर्यंत पाहिलं ते आता खरं होतंय. ही आर्मीची दुनियाच वेगळी आहे. आता हे माझं दुसरं घर. हा रावल्या बोल की. अरे एक न्यूज द्यायची होती तुला. न्यूज कसली रे? शीतलच्या घरावर आज जप्ती आली. काय? होय,
बँकेनं जप्ती आणली घरावर. अरे पण नाना म्हणले मला व्यवस्था केली म्हणून. तू जाणार होतास आणि त्यात इक्याचं बी असं झालेलं म्हणून कदाचित नाना बोललं नसतील तुला. अरे पण का आपण काहीतरी केलं असतं ना, मग जप्ती थांबवली असती. होय, पण लकाच्या लय कस तरी वाटलं लका. सगळे अशी बाहेर थांबली होती, सगळं सामान पण बाहेर काढलं होतं. शीतल तर लय रडली लका. अरे तिने तरी सांगाव का नाही मला. तू आता नको लय चिडचिड करून घेऊ. अरे असं कसं रावल्या, एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली यांनी. हा आता गेल्यात दुसऱ्या घरला आणि आज्या. अरे मामी, तिचं काय? अरे मामी म्हणत होत्या की माझं दागिनं घ्या पण जप्ती थांबवा. बरं थांब, मी नानांना फोन करतो, काय ते विचारतो नीट. नको नको नको, आता फोन नको करू, नंतर कर. अरे आता लय टेन्शन मध्ये आहेत सगळी. बर, नंतर करतो. बाकी तू काय काळजी करू नको, मी आहे इथं. हा. हा. हे तुझं अजिबात आवडत नाही बघ मला. एवढं सगळं मला का नाही कळवलंस तू? दुख बरे दिन तेरे बीते. दुःख नाही, दुःख. दॅट इज दॅट टॅलेंट. हा, पण भैया आपली गेम व्यवस्थित पार पडली बर का. आम्ही जरी कुस्ती शिकलो नसलो ना, तरी एखाद्याला चित कसा करायचा हे आम्हाला बरोबर कळतं. पण भैया तुम्ही तो पवारांना घराबाहेरचा रस्ता दाखवलाय ना, ती न्यूज त्या आज्याला कळली असेल का हो? अरे फिक्स. कस काय? अर्धसलो साबून आहे ना रावल्या. त्यांनी फोन करून सांगितलं असणार. म्हणजे आता पवार फॅमिली फायनली गावाबाहेर गेले जमा आहे. अरे मग आता ती स्वतःहून बी गावात येणार. नानांना त्यांचं घर वाचवता आलं असतं. तसं तर बरंच काय काय झालं असतं. शीतल बरोबर आमचं लग्न झालं असतं, त्या विक्याऐवजी आजा शहीद झाला असता. कसं आहे टॅलेंट सुरजया गोटे. लाईफच्या गेम मध्ये तुम्ही तत्वांचे रोल पाळले की तुम्ही हरणार. तो नाना, शितली, ते आजया, यांना लय रूल पाळायचे असतात. अरे पाळायचंच आहे तर मांजर पाळा, कुत्रे पाळा. तत्वान रूल काय पाळताय? हा, पण आपलं तसं काय नाही. यांना हेच नडलं बघ. अरे गेलो ना घर. म्हणजे भैया आता सगळे डाव आपल्या मनासारखे पडलेत. हा टॅलेंट. आता फास आवडायचा, त्या शीतलचं जिणं हरम करायचं. हा एकच एम आहे आपला.